पूर्ण साहेब कुठे राहतात माहिती आहे का? काय पाहिजे? ते काम होतं जरा. काय सांगू काय काम होतं? ते आता MIDC मध्ये गेलं असतील प्लॉट क्रमांक 12ला. बरं ठीक आहे, धन्यवाद. माल टायमातच पोचतोय आपला, तुम्ही बिंदास राहा. नाही तशी खात्री आहे तुमच्याबद्दल, पण परवा एक ट्रक सापडला असं कळलं. होतं कधी कधी असं, तुम्ही बिंदास राहा. तुम्हाला माल पोचल्याची कारण. ठीक आहे साहेब, कधी येणार? साहेब येतीलच आता एवढं, तोपर्यंत तुम्ही पैसे काढा, मोजून घेऊया. पूर्ण पोलीस? अरे रानाची पकड आहे, अशी सहजासहजी सुटणार नाही. बोल, कोणासाठी काम करतोय? अरे कोणासाठी काम करतोय? कोणासाठी काम करतोय? कोणासाठी काम करतोयस तू? बोल की. राणा, तुम्ही तुम्ही इकडे कसं काय? अरे ह्यो माझ्या गोडाऊनचा रस्ता आहे. काय झालं? याला असं का धरलाय? तस्करीचा मला काळधंदा करताना सापडला येऊ. तुमचा माणूस आहे काय? होय, पर तस्करी काळा धंदा काय प्रकार आहे? कुर्ने ते काय? अरे ते काय माझ्या माघारी असलं धंदा? हा, तरी मला कुणकुण लागली होती म्हणून तपासणी करायला आलोय. अरे पगार काय कमी देतो काय मी? हा, अरे माझ्या जागेवर असलं काळा धंदा करायला लाज नाही वाटली का? ना याला जेलात डांबून ठेवा, चांगली अद्दल घडू दे. पाहिजे तर मी येतो कोर्टात साक्ष द्यायला. मामा, मुद्दे मला सकट सापडला येऊ. यो काय वाचणार नाही. राणा, तुझ्यामुळे मला या माणसाचं खरं रूप कळलं. अरे चपलीपाशी उभा करायच्या मी लायकीच नाही हो. मामा, अहो तुम्ही साधे सा सामाजिक कार्य केल्यामुळे तुमचं नाव चांगलं आहे. या अशा माणसांपासून लांब राहा तुम्ही, नाही तर तुमची इमेज खराब होईल. इथनं पुढे काळजी घेतो बघ. राणा, तुझ्यामुळे मला चांगल्या वाईटाची ओळख झाली. पण याला सोडू नकस. राणाने एकदा धरलं की राणा सोडत नसतो. हॅलो बुवा, हा तस्करीचा माल सापडलाय. होय, MIDC मधलं 12 नंबरचं गोडा नाही ना? व हा तिकडे. होय होय, बरं आहे का की? तुम्ही ते पंचनामाच्या तयारी सगळंच आहे. हा ठेवतो. चल रे चल. अक्का, आज जो राणा माझ्या आडव्यात गेलाय, तुझी भाऊबीज तुला मिळणार बघ. लवकरच या राणाचा बंदोबस्त करायला पाहिजे. सर, तुम्हाला गोळी घ्यायची आहे का? मी सांगितलंय का मी भडकलोय? मला वाटलं बुवा गेलेत ना, तस्करीचा माल सापडलाय, फोन आला होता. ती दोघं कुठं आहेत? तस्करीचा माल आणि सापडलेला गुन्हेगार घेऊन येत असतील. कधी येणार? साहेब सापडला बाबा एक गँगचा लीडर. पण तो 2 मार्कवाला म्हणत होता की इंटरनॅशनल टोळे, मग याला का धरून आणलाय? साहेब कुठला इंटरनॅशनल? याच भागातल्या यो. ए नाव सांग. कुर्णे. म्हणजे 2 मार्कात अंदाज चुकला म्हणायचा. रुपाली, बाहेर गाडीत तस्करीचा सगळा मुद्देमाल आहे. हा, तू पंचनामा करून घे. हो करते आणि रिपोर्ट बी तयार करते. साहेब, आपल्या केसची प्रगती झाली बघा. एका केसची तरी फाईल क्लोज झाली. राणा, आपल्या स्टेशनची पहिली केस तू सोडवलीस. शाबास. थँक्यू साहेब. इथनं पुढे बी तुमच्या मार्गदर्शनाखाली असंच केस सोडत राहीन मी. हे बघ, फार चांगलं काम केलंयस. आज तुला सुट्टी, जा घरी.
होय सर, याला आत टाकतो ना जातो. तू कशाला ताप करून घेतोस? मी आहे की त्याला आत टाकायला. हे चल रे, कोठडीत भजन म्हणत बस, चल. साहेब खरंच जाऊ मी? अरे खरंच सांगतोय मी, चांगलं काम केलंय जागारी. जय हिंद सर. आलो. हे कशाला, याची काही गरज नाही. मनापासून वाटलं. पण हा, हे कर्तव्य पराक्रम समजा ठीक आहे, पण हे समजा करताना घराचा विचार करत जा बाबा. मग बायको आहे, पोरगी आहे, हे सतत ध्यानात ठेवायचं. कसं आहे, हे लोक वाईट असतात, डूक धरून बसतात. म्हणून असल्यांना घाबरत नसतो मी माझं कर्तव्य करतच राहणार. पोलीस झाल्यावर ठरवलं होतं, काय बी झालं तरी कर्तव्यात कसूर नाही. मग युवराज, सात जवळ म्हण की, हा? चांगलं शिकायचं, मोठं व्हायचं. झाली का तयारी? जाऊ शाळेला? नको मामा, तुम्ही सोडा की. अरे मी सोडतो की. नको नको अरे मी मामा, तुम्हीच सोडा. चालतंय की, जाऊयात ना. सुरेशराव, वाईट वाटून घेऊ नका. बार काय पोरग, त्यात तुमची सवय नाही. हळूहळू सवय होईल त्याला. काय युवराज? मी काय म्हणतो सुरेशराव, सोडाय मी जातो, आणाय तुम्ही जा. कसं? आणि हा, ते बिझनेस बद्दल बोललो होतो, ते ध्यानात ठेवा. एकदा मारा की चक्कर. आता असं राहू नका. युवराजसाठी का होईना बदलायला पाहिजे. कसं आहे, गाव उगं नाव ठेवत असतं ना. पोराच्या का नाव बापाविषयी काही भलतं सलतं पडू नये म्हणून म्हणलं. बरं युवराज, जायचं का साड्याला? मामा, चहा तर पिऊन जा. अरे पुढच्या खेपेला. आता युवराजची शाळा महत्वाची आहे. चल युवराज, अरे दप्तर चल. हो, मामांनी दिले बघा. बरं चला, निघतो मी. उशीर व्हायला मग. हो, अहो आज लवकर या घरी. पोलिसांनी घरी लवकर येणं हा शब्द माहित नसतोय. लक्ष्मी असते तर लगेच आला असतात लवकर. तस्करीची केस सोडवली म्हणून साहेबांनी शाबासकी दिली आपल्याला. अरे वा, मग तर पेढ वाटायला पाहिजे साहेब. नाहीतर नको उगाच तुमची आणि शुगर वाढायची. हो साहेब, तक्रार नोंदवायची. कसली तक्रार आहे? साहेब, माझ्या घरा शेजारी तो दिग्या राहतो, त्याचा उकेडा माझ्या अंगणात यायला लागलाय साहेब. आता ही काय केस झाली का? अहो, राणादानं सांगितलं म्हणून इतके दिवस गप बसलो, पण आता लय झालं. अहो, लय ताप द्यायला लागलाय तो दिग्या. अहो, तुम्हाला सांगतो, साक्षी पुरावा घेऊन आलोय. ए आशा, बोल की. लय कोंबड्या ताप द्यायला साहेब त्याच्या. कसला ताप द्यायला रे? कसल्या कोंबड्या ताप द्यायला? आधी तुझ्या कोंबड्या सांभाळ. साहेब, मला तक्रार करायची आहे. तुझी आणि काय तक्रार आहे? अहो, या राम्याच्या कोंबड्याने माझ्या उकेड्याची पाक वाट लावल्या. तुझा उकेडा माझ्या अंगणात यायला लागलाय तवा. कुठला उकेडा तुझ्या अंगात? कुठला उकेडा काय सांगायला लागलाय? एक मिनिट. तुमची किरकोळ भांडणं आहेत, त्याची तक्रार इथं कशाला? नाही साहेब, तक्रार तर करायचं लागेल. थांबा, आधी रानाला येऊ द्या, मग बघू काय ते. अरे इकडे काय करताय? मग जरा बी दम निघा ना. वय येत होतो ना घराकडे. अहो, रानात तुम्ही सांगितलं होतं म्हणून गप बसलो होतो, पण हे लई ताप द्यायला लागलाय यो दिग्या. नाही तुझ्या कोंबड्या कापून खाल्या का नाही तर नाव डिगा नाही माझं. तुझा उकेडाच जाळून टाकतो बाप. ए चुप बसा. अरे काय नाटक लावलंय सर तुम्ही? तू र किती उकडं वाढणार आहेस? आता राणादा तुम्हाला काय सांगू, या टायमाला समज पीक पाण्यात वाया गेलं. आता हे खत कशाला टाकू? पीक गेलं तर गेलं. आता हे उकिड्याच्या खताचं काय 4 पैसे मिळतील ते मिळतील. आता ह्याला गिराय कोण गावं ना म्हणून मी थांबलोय. एवढंच आहे ना व, तुझं समजा खत मी घेतो. तसं बी आता आम्ही लागवड करणार आहे. रामराव, या टायमाला पुरामुळे लई नुकसान झालंय शेतकऱ्यांचं.
आता आपण आपल्या शेतकरी मित्रांना मदत नाही करणार तर कोण करणार? अरे पोलीस मध्ये कशा पण यायचं? रानाला लई ताप व्हायला लागलाय हो. आता इथनं पुढे काय त्रास होणार नाही, मिटला प्रश्न. मिटलाय ना प्रश्न? होय. चला आता गळ्यात गळ टाका आणि सुटा इथनं. चला चला निघा, सुटा. शबास राणा. राणा, आम्ही विचार करत होतो कुठल्या कलमाखाली केस टाकायची, तू केसच सोडवलीस. म्हणूनच मी मागाशी म्हणत होतो की आधी रानाला येऊ द्या. हो, पण साहेब तुम्हाला तर केस पाहिजे होती ना स्टेशनला. अशा उकिरड्याची केस नाही हो बुवा. आपलं कौतुक झालंय तेव्हा आता आपण मोठ्या केसेस घ्यायच्या, मोठे गुन्हेगार पकडायचे. काय राणा? साहेब हे मोठं छोटं काय नसतंय राणाकडे. अहो मी साधा हवालदार आहे. इमाने इतबारे आपली ड्युटी करायची एवढंच कळते मला, दुसरं काय माहित नाही. आणि साहेब किती बी मोठ्या लेवलचा गुन्हेगार असू द्या, त्याला वाटण्यावर आणणार म्हणजे आणणार. ध्यानात आले माझ्या. आम्हाला गंडवलं म्हणून चंदा मावशीला शिक्षा करायलाच पाहिजे. मला? हा तुलाच, नाहीतर मी जेवणार नाही. काकी तू हिला काहीतरी शिक्षा कर. शिक्षा? अरे पण काय करायची आपण शिक्षा? काय पण कर. बरं पण तू जेवशील ना मग? हा. हा ठीक आहे, मग आपण करूयात शिक्षा. आपण एक काम करूया, आपण लाडू दादाच्या पाठीवर कसं बसवलं होतं बागुलबुवाला, तसं चंदाताईंच्या पाठीवर बसवूया. हा हा. अहो नाही ताईसाहेब, ते दे दे उशी दे. ये. हा असंच बसवलं होतं की नाही आपण? जाय काय. हा आता बस खाली, बस बस. हा उठ उठ आता उठ. युवराज मला सांग, रडणं चांगलं असतं का वाईट असतं? वाईट. हा मग चंदाताईंनी तू रडू नयेस म्हणून तुला बागुलबुवाची भीती दाखवली होती की नाही? म्हणजे तुझ्या चांगल्यासाठी त्यांनी असं केलं होतं. मग आपलं चांगलं करतात त्या माणसांना आपण शिक्षा द्यायची असते का? नाही. मग झालं, चंदाताई तुमची शिक्षा संपली. हा चला आता पटकन खाऊन घ्या. मस्त झालंय की नाही पिठलं? तुझ्या आवडीचं केलंय सगळं. युवराज, या घरातली सगळी माणसं तुझी खूप काळजी करतात आणि आपली काळजी करणाऱ्या माणसांचं आपण नेहमी ऐकायचं असतं. बरं मला एक सांग, तुला एवढा राग कसला येतो रे? माझी मम्मी माझं जवळच नाही. तुम्ही सगळ्यांनी माझ्या मम्मीला जेलमध्ये पाठवलं. आता माझी मम्मीच नाही. अरे असं काही नाही युवराज, मी आहे ना. आणि जाऊबाई सुद्धा एक ना एक दिवस तुला भेटायला नक्की येणार आहेत. त्या नाही आहेत तोपर्यंत मी आहे तुझ्यासाठी. तुझी आई नाही बनू शकत मी, पण तुला आई इतकंच प्रेम नक्की देईन मी. हे घे. आता खाईन मी. खाशील तुझं तू? हा. पण नक्की सगळं संपवशील ना? संपवतो. मी बाकीची कामावरून येते. बघितलं भाऊजी, रागापेक्षा प्रेम नेहमीच विजयी ठरतं. तुम्ही युवराजला नीट समजावून सांगा, ऐकेल तो. लहान मुलांना समजावणं कठीण असतं, पण प्रेमाने समजावलं ना की लगेच समजतात ती. काय झालं? लक्ष्मीचा फोन आलता. हो? तिला तुमच्या संगत बोलायचं होतं. मी किती हाका मारल्या तुम्हाला, तुम्ही आलाच नाही. तिला किती वाईट वाटलं माहितीये का? वाईट वाटलं? अहो मी युवराजला समजावत होते ना. वय, पण त्याला समजवण्याच्या नादामध्ये लक्ष्मी रुसली. त्याचं काय? ती विचारत होती मला, आईला माझा राग आहे काय? नाही हो, लक्ष्मीवर कसला आलाय राग?
मग का आला नाही तुम्ही? अहो आता या घरात मला 2 मुलांची आई व्हावं लागणार आहे, दोघांनाही सांभाळावं लागणार. नाही, हे समजा खरंय, पण युवराजला सांभाळण्याच्या नादात लक्ष्मीकडे दुर्लक्ष करू नका. पोटच्या पोराला जरा कमी मिळालं तरी चालतंय, पण जाऊबाईंच्या मुलाला कमी मिळालं तर ते बरोबर नाही. आपली लक्ष्मी समजून घेलो, पण युवराज नाही समजून घेणार. हाच तसा तुझा तापट. मी काय म्हणते, युवराजकडे लक्ष देण्याच्या नादात माझं लक्ष्मीकडे जर का कमी लक्ष गेलं तर ती कमी तुम्ही भरून काढायची. काढाल ना? हे काय विचारणं झालं काय? तुम्हाला माझी जी काय साथ लागेल ती द्यायला तयार आहे मी. आणि लक्ष्मी जर रुसली तिला म्हणून लय सोपं असते बघा. काय करायचं, ते चतुर भिंगरीची पुस्तक आणून द्यायची तिला. परत ते बरं बरं ठीक आहे ठीक आहे. हा, पोलीस म्हणून मी अशा काय करामती करीन की लक्ष्मी खुश झाली पाहिजे आणि तिला माझा अभिमान वाटला पाहिजे. ते तर तुम्ही करालच, खात्री आहे माझी. दौलतवाडीच नाही, अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याला तुमचा अभिमान असेल. ऐकणार ह्याला पुण्याचं रट्ट मिळाल्यावर कळल. बस 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 उठ. काय आहे असं ऐकणार नाही ती. आपण आता पोलीस स्टेशनला जायचं, त्यांच्या विरोधात तक्रार करायची. पोलिसांचं 4 दंडुक पडलं की नाही, मग चोरीचा माल काय काय केले ते समजा लक्षात येते. काय केलं नाही, काय केलं नाही चल. बार 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 चल लवकर. हॅलो हॅलो राणादा, कुठं आहे? अहो आम्ही पोलीस स्टेशनला यायला लागलोय. का ते? अहो त्या तांड्यावरच्या लोकांनी गावभर भुरट्या चोऱ्या केल्यात. चोपलंय तरी बी ती कबूल होईना झाल्यात. पण मारहाण कशाला करायची? अहो राणादा, ते चोरी केलेला माल परत मिळायला पाहिजे का नको? आम्ही या लागलोय बघा पोलीस स्टेशनला. तुम्ही हायसा नव्हती तिथं? बरं आहे का, अजून जादा मारहाण करू नका. हा, मी येतो पोलीस स्टेशनमध्ये लवकरात लवकर. हा, निघालोच आहे. बरं बरं. या रे सगळे या या इकडे. इथे या, साहेबांजवळ या. बापू तो बघा द्यायचं या. नमस्कार साहेब, माननीय परेश पाटील. आमची तक्रार तेवढी नोंदवून घ्या. तुम्ही परत आला? मागच्या वेळी केली होती तशी तक्रार नाही ना? साहेब, मागच्या वेळची तक्रार बी खरीच होती. ती रानाची पोरगी होती म्हणून तुम्ही पर्सनॅलिटी केली. अजिबात नाही, आम्ही स्वतः जाऊन चौकशी केली होती. किरकोळ मारामारी होती. बर मागचं जाऊ द्या, आत्ताची तक्रार लिहून घ्या. आता काय आहे? काय झाले साहेब, आमच्या गावात चोऱ्या व्हायला लागल्यात. होय की नाही रे? हा बरोबर आहे. कसल्या चोऱ्या? अहो साहेब, घरासमोर जे काही दिसेल की नाही त्या वस्तूंच्या चोऱ्या व्हायला लागल्यात. म्हणजे कुणाचा पाणी तापाचा बंबच नेला, कुणाची सायकल नेली, कुणाची बादली नेली, कुणाचा कुकर नेला. काय नेलं ते विचारू नका साहेब. अच्छा, म्हणजे अज्ञात चोराविरुद्ध तक्रार आहे तुमची? अज्ञात चोर नाही साहेब, चोर कोण आहेत की नाही ते आम्हासनी माहिती आहेत. होय की नाही रे? बरोबर आहे. त्यासनी आत्ताच्या आत्ता अटक करा. कोण आहे चोर? काय साहेब, आमच्या गावाच्या बाहेर कनी एक कामगारांचा तांडा आलाय. होय तर ते तांडेकरी आहेत की नाही ते सगळे चोर आहेत. सगळ्या चोऱ्या त्या तांड्यातल्या माणसांनीच केल्यात. कशावरनं? तुमच्याकडे काय पुरावा आहे का? अहो साहेब, त्यांच्या रक्तातच चोरी आहे. हो, चोरी करूनच जगतात ते. होय की नाही रे? काय गोंधळ सुरू आहे? नमस्कार साहेब, माननीय परेश पाटील. ते पेढ खाल्ला होता ते. काय झाले साहेब, म्हणजे आमच्या गावात चोऱ्या व्हायला लागल्यात. चोर कोण आहे ते आम्हासनी माहिती आहे. आम्ही साहेबांनी सांगायला लागलोय, पण साहेब केस नोंदवून घ्यायलाच तयार नाही. बुवा, आपल्याला तक्रार नको आहे का?
FIR नोंदवा. साहेब जरा खातर जमा करू आणि मग FIR नोंदवू. तोवर कच्ची नोंद करूया. नाही 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 नाही, तुम्ही FIR नोंदवा, आम्हाला खात्री आहे. होय की नाही रे? होय. हे बघा साहेब. बुवा घ्या नोंदवून आणि लगेच जाऊन गुन्हेगारांना अटक करा. अहो पण साहेब नोंदवून घ्या. साहेब घ्या. मी सांगतो. हा, दौलतवाडी आमचं गाव आहे. राणा आलाच. साहेब राणा या भागातला आहे. त्यालाच विचारूया आणि ठरवूया ना काय करायचं ते. म्हणजे आम्ही सांगतोय त्याच्यावर काही विश्वास नाही काय तुमचा? त्याला काय विचारायचं आहे? राणा तुमच्या गावातल्या तांड्यावरच्या माणसांनी चोरी. वय बुवा, माझ्या कानावर बातमी आल्या. साहेब मी काय म्हणतो, आपण पहिलं चौकशी करून घेऊया काय? नाही, आधी त्या चोरट्यासनी अटक करा. साहेब खात्री केल्या बगैर अटक नको का केस नको? म्हणजे आज गावात परत चोर होऊ दे आमच्या. नाही साहेब, आज रात्रीला आपण पाळत ठेवू. काय पुरावा सापडलं तर मग गुन्हा दाखल करून घेऊ, अटक करू आणि मग केस करू. हे काय म्हणजे? अहो ही समधी माणसं सांगायला लागल्यात की आमच्या गावात चोऱ्या झाल्या, तर तांड्यावरच्या माणसांनी चोरी केले साहेब, आणि ह्याच्यावर विश्वास ठेवलाय तुम्ही? काय पुरावा असल्या बगैर केस करता येणार नाही का अटक करता येणार नाही? बुवा तुमचं काय म्हणणं आहे? साहेब कच्ची नोंद करूया, गस्त घालू, पुरावा सापडला तर अटक करू. अहो साहेब काय आहे? ठीक आहे. राणा रात्रीच्या गस्तीची जबाबदारी तुझी, आणि जाताना मुकुंद आणि रुपाली दोघांना घेऊन जा. आज रात्री चोरांचा अंदाज घेऊ आणि मग पुढची कारवाई ठरवू. चालतंय साहेब. हे बघा साहेब, काय करायचं ते करा, पण आजच्या आज त्या चोरट्यांचा निकाल लावा. आज रातच्याला जर परत चोरी झाली तर आम्ही वर तक्रार करू. चला बापू. मी काय म्हणतोय, एवढ्या मोठ्या गावात आपण तिघच कसं गस्त घालणार? हे बघ, आपल्या पोलीस स्टेशनात इन 5 माणसं, एक साहेब, दुसरे बुवा सिनियर, आणि राहिलं किती आपण तिघच. मग पण आज मला पहिल्याच दिवशी एवढ्या मोठ्या धोकादायक कामगिरीवर का पाठवलं? मला अनुभव नाहीये हो. अरे इकडे तिकडे काठी आपल्याचं कशाला पाहिजे तुला अनुभव? अहो पण मी काय म्हणतोय, ते चोर अंगावर आल्यावर राणादा कशाला? हे बघ, चोर जर आला ना तर आपण हाळी घालायची. मला राणादावर पूर्ण विश्वास आहे, तो आपल्याला वाचवणार. तरी पण मी काय म्हणतोय, राणादा यायच्या आधीच चोरांनी आपल्याला मारलं तर मग? मी काय म्हणते, तुला जर एवढी भीती वाटते तर तू पोलीस भरती कशाला झाला रे? मला पोलिसात भरती व्हायचंच नव्हतं, पण माझे वडील, काका, भाऊ, आजोबा सगळेच पोलिसात. त्यांनी लई मोठमोठ्या कामगिऱ्या बजावल्यात, तर त्यांचं प्रेशर माझ्यावरती. बरं ऐका, ते मला सल्यूट करण्यापेक्षा साहेबांना करत जा. बरं ऐका, आता मी इकडे जातो, तिकडे 7 आळे आहेत, तिकडे मी गस्त घालतो, आणि तू या बाजूला जा, तिकडे 3 आळे, तिकडे गस्त घाल, आणि तू समोरच्या बाजूला जा. मागच्या बाजूला अजिबात जायचं नाही, उघड वस्कला ताप नको, आणि काय बी झालं तर शिटी वाजवायची, कळलं का? कशी वाजवणार? हा बस बस बस, चला निघा आता. तरी पण मी काय म्हणतोय, असं एकट्यानं गस्त घालण्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून गस्त घालू की, म्हणजे एकमेकांना थोडी सोबत होईल. होय, तुझं समजा बरोबर आहे, पण कसं आहे, आपल्या समजा गावात गस्त घालायचे ना, आपण तिघच आहोत, तेव्हा आपण सेपरेट गेलो तरच आपल्याला गस्त घालता येईल. चला आता निघा पटापट, चला, उगा बोलण्यात टाइम घालू नका. चला निघा 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 निघा. हो हो हो, मी काय म्हणतोय, तुम्हाला माझ्यापेक्षा दांडगा अनुभव आहे हो. तुम्ही असं का करत नाही? त्या बाहेरच्या आळीला तुम्ही गस्त घाला की, मधल्या आळीला मी गस्त घालतो. हे बघ, राणादानं जे सांगितलं ना तेच करायचं. जा. हा पण मग मी काय नका बोलू, मला बी घरी जायचं होतं लवकर, पण माझा पण नवरा वाट बघतोय ना घरी. पण ड्युटी ती ड्युटी असते, कळलं ना? जा लवकर, जा म्हणलं ना.
काय करायचं चाल, चाल. ए काढते तोंडावरचं काढ. हा? काढते खाली कर. हे घे. पप्या हा. बापू तुम्ही समजा गाव झोपलं या टायमाला तुम्ही काय करता इथं? मी पण तेच विचारायला लागलोय. समजा गाव झोपलंय, आता तू कशाला इथे फिरायलायस? ए पहिले ते हळू बोल. आज आमची गस्त आहे गावात. तेच म्हणाले, तू नीट गस्त घालतोस का नाही, का नुसत्याच थापा मारतोय ते बघायला आलोय मी. काय करणार बाबा, माननीय परेश पाटील सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला गावावर लक्ष ठेवणं माझं कर्तव्य आहे, आणि जसा शब्द दिलाय मी गावाला. हा होय काय? हा. मग आता बघितलंच ना व, चुपचाप कडकडनं घरला सुटायचं. आणि एक सांगतोय, राहणं असताना गावात चोरी होणार नाही. आणि झाली तर मी काय तुला सोडणार नाही बाबा. होणारच नाही. हेच बरं आहे तुझ्यासाठी, नाहीतर लय अंगलटीर बर का. लई छान आहेस, लई बोललास. आता कडकडनं चुपचाप घरला सुटायचं. बापू लईच थंडी वाजायला की, घाम बी फुटलाय. याचा नाद थोडा नाही तर असंच होणार. ते बघतो माझं मी. एक नंबर बापू, चला. हे पप्या, हा इकडनं जा. हो राणा थांबा. काय झालं? असं काय जमले समजे? त्यांच्या घरादारावर अंगात फिरायला लागलाय. म्हणजे अहो राणादा, अख्ख्या गावात परत चोऱ्या व्हायला लागल्यात. परत चोऱ्या झाल्या? म्हणजे तुला काही माहितीच नाही वय काय? जर रानाशी बोलतो मी. राणा, तू काय रातभर झोपा काढत होतास काय? हे रातच्याला आमची पोलीस पार्टी गस्त घालत होती. गस्त घालून मी चोऱ्या कशा काय झाल्या? कारण तुम्ही गस्त घालत नव्हता, तुम्ही झोपला होता. अरे सगळी पोलीस पार्टी खाऊन पिऊन तिकडे ताणून दिली होती, आणि इकडे तुमची घरं साफ होत होती. का पोलिसांचीच गुन्हेगारा साथ आहे का काय? हा बापू, तोंडाला येईल ते बोल नका. माननीय परेश पाटील तोंडाच्या वाफा अशाच घालवत नसतोय. राणा, तुमची पोलीस पार्टी रात्याला झोपा काढत होती. अरे खरंच झोपा काढत होती. पुरावा आहे तसा माझ्याकडं. दाखवू काय? पुरावा दाखवू काय? हे घ्या पुरावा. बघा ते पुरावा बघा. बघा, बघितलं? हे असं आहे सगळं. राणा, कायम तुला पुरावा पाहिजे असतो ना व? हा घे की पुरावा, आणि कर की तुझ्या पोलीस पार्टीवर कारवाई. हे बघा, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ह्यो माननीय परेश पाटील तुमच्या पाठीशी आता खंबीरपणे उभा आहे. अरे तुम्हाला चोऱ्या रोखता येत नाहीत, अशा पोलिसांना कामावर काढून टाकलं पाहिजे. अरे काय कामाचं आहे तुम्ही आमच्या? हे बघा, पोलिसांवर आता विश्वास ठेवण्यात काही पॉइंट नाही. आपल्याला आपली घरं वाचवायची असतील तर कायदा हातात घ्यावा लागेल. पप्या, राणा, एक वेळ तू माझा आता जीव घे, पण माझ्या गावकऱ्यांच्या भल्यासाठी या चोरीचा स्थडा आता माननीय स्टाईल मध्ये लावणार म्हणजे लावणार. तुम्हाला अडवून तरी दाखव, मग बघू. चला रे, चला चला चला, आपल्याला काम आहे. चला 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 चला, लवकर चला चला चला. गावकऱ्यांच्या पाठीशी आता माननीय उभा आहे. चला रे, या इकडं. उठ तुमच्या, उठ 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 उठ. बघा आपला माल कुठला लपला, बघा बघा मी इथं बघ. कुठं आहे सगळं सामान? कुठे चोरलेलं? कुठं आहे सामान? अहो मालक,
का म्हणून गरीबाच्या राशीला लागलायसा? आम्ही नाही, तुम्ही लागला आमच्या गावच्या राशीला. काय गावात सगळ्या चोऱ्या केल्या तुम्ही? अहो मालक, काय बी चोरी केली नाही. नाही केल्या चोऱ्या? मग चोऱ्या का आम्ही केल्या? अरे याची सायकल चोरीला गेल्या, पाणी तापवायचा पंप चोरीला गेलाय, कुणाच्या घरातला कुकर, कुणाचं ते बादली, कुणाचं तांब्या, सगळं चोरीला गेले. मग आम्ही चोरलं ते? अहो मालक, आम्ही मेहनत करतोय आणि मेहनतीचं खातोय. चोऱ्या बिऱ्या कशाला करू? खोटं बोलून कटाळ येत नाही तुम्हाला? ए गुमान सांग, चोरीचा माल कुठं आहे? अरे आमच्या घरात चोऱ्या करून तुमची घरं भरता होईल? नाही हो मालक, खरंच चोरी केली नाही. चोरीच केली नाही, माल कुठला असेल? काय सापड? काय सापडलं इथं? अहो मगा ढाना बोंबलून तेच सांगवले. आम्ही चोऱ्या केल्या नाही म्हणलं कसं असलं इथं काय? खरंच आम्ही चोऱ्या केल्या नाही. नाही नाही नाही, इथं सापडणारच नाही ना. काय तुम्ही माल चोरी केला किंवा असा तुमच्या पालात लपवून ठेवणार नाही. रातच्याला विकून फुकून टाकला असेल. नाही तेवढी हुशार आहे ती. चला हा, यासने आता पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ. चला कुठं? होय, तिथं 4 दंडुकं पडले का नाही मग कळल चोरी कशी असते ते. पप्या, अरे याचं तर पाटकाट सोडायला लावायचं बघ. सोलायचं सोडायचं नाही. चला घ्या पोलिसांना. चल. त्याच्या आधी गाव कसा सगळा शांत होता. तो पप्या आला आणि गावाची सगळी शांततेची वाट लागली बघ. आता आणि काय करून ठेवले कुणाच ठाऊक. ते गावात चोऱ्या झाल्यात ना, त्या चोरासने धरून आणायला गेलाय. काय गावात चोऱ्या झाल्यात? त्यान कवा? अरे अवध्या तुका पिऊन असतोस काय? अरे गावचा सरपंच आहेस ना? त्याच्या सरपंच आहे ना गावचा. अरे माझा नाहीतर नाही, निदान सरपंच पदाचा तर मान ठेव मर्दा. गावकरी बघितलं काय? हे घ्या, हे खरे चोर आहेत का नाही? तुम्ही नाही तर मग कोण आहे? अजून ह्याचे 4 रट्टे पडले की नाही मग खरं बोलतील. तर गावचा सरपंच असताना मारामारीची भाषा करायची नाही. होय, मग रातभर का आम्ही हाणत बसायचं काय?